नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा। बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करायची, ती सेवा करायची, मला या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत, नवीन व्रत सुरू करायचं आहे, असे बरेचसे विचार बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असतात आणि त्यानुसार ते सेवा करतात। पण या विरुद्ध एक असा ग्रुप आपण म्हणू शकतो किंवा एक असे काही ताई व दादा असू शकतात की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, खूप अडचणी आहेत, त्यांचं मन जे आहे ते आतून दुखी आहे। मग जेव्हा मनच दुखी आहे, जेव्हा आत्माच दुखी आहे, तर त्यावेळेला कोणत्या सेवेमध्ये, कोणत्या उपायामध्ये कसं मन लागेल? डोक्यामधून तर वाटतंय की हो, ही सेवा करावी, याने आपल्याला फायदा मिळेल, पण आतला जो आत्मा आहे, जे मन आहे, ते एवढं दुखी झालेलं आहे की ते एकरूप होत नाही सेवेशी किंवा आतून सेवा करावीशीच वाटत नाही। शरीर साथ देत नाही। हो, करायचंय, पण फक्त डोक्यातच करायचंय, शरीराची साथ काही केल्या मिळत नाही। शरीर म्हणजे देवघरासमोर बसणं, दिवा लावणं, पोथी घेणं, ते वाचन करणं, इथपर्यंत आपल्याला जाऊच देत नाही, कारण की ती आत्मा जी आहे ती आतून एकदम दुखी आहे, त्याला काहीच नकोय, काहीच, फक्त जिथं बसलं तिथं बसावं, सारखं झोपून राहावं, डोक्यामध्ये सारखे विचार। या परिस्थितीमधून जर तुम्ही जात असाल तर मग या 21 दिवसांमध्ये 1 जुलै ते 21 जुलै हे जे 21 दिवस आहेत, या दिवसांमध्ये स्वामींची कोणती सेवा करायची, किंवा तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघत आहात त्या दिवसापासून ना पूजा मांडणी, ना तुम्ही देवघरासमोर बसू नका, ना तुम्ही काहीच करू नका। तुमची आत्मा दुखी आहे, तुम्ही महाराजांशी एकरूप होत नाही, तुमच्याजवळ काही साहित्य नाही, काहीही हरकत नाही, पण ही जी सेवा सांगणार आहे, ही एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे, ही जर तुम्ही केलं ना तर 100% काय, अगदी 1001% तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल। तुमची सेवा जी आहे ती त्यांच्या चरणी रुजू होईल आणि महाराजांच्या आशीर्वादाने, कृपेने तुमच्यावर जे संकट आलेले आहे, ज्या अडचणीमध्ये तुम्ही आहात, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे ना, तो तुम्हाला 100% मिळू लागेल आणि अगदी अलगद एखाद्या फुलाप्रमाणे महाराज तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतील। पण फक्त तुम्हाला एकच करायचंय, ठीक आहे, तुमचं सेवेमध्ये मन लागत नाही, नाही लागू द्या, तुम्ही मनापासून सेवा करत नाही, नाही करू द्या, तुम्ही वरवर सेवा करताय, ठीक आहे, तुम्ही करा, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो विश्वास आहे तो महाराजांना तुम्ही ठेवा, महाराजांवर तुम्ही ठेवा। तुम्ही महाराजांना पूर्णपणे शरण जा की जे काही करत आहे ना महाराज, मग ठीक आहे, माझं मन लागत नाहीये तर लागत नाहीये, मी मनापासून करत नाहीये तर करत नाहीये, मी देवघराजवळ बसून करत नाहीये तर करत नाहीये, पण महाराज माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, जी काही सेवा मी करत आहे ती अगदी माझ्या मनापासून करता की हो, मला करायची आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे की या परिस्थितीमधून 100% तुम्ही मला बाहेर काढणार, तुम्ही माझे आहात। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्त महाराज, स्वामी आई, तुम्ही माझी आई आहात, वडील आहात, बंधू आहात, बहीण आहात, सखा आहात, आणि जे काही तुमच्या मनामध्ये आहेत, जे काही चांगलं वाईट, एखाद्याबद्दल राग, एखाद्याबद्दल कृतज्ञता, जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं काही अगदी महाराजांना सांगा। आणि जर डोळ्यातून अश्रू निघत असतील तर त्या अश्रू, ते रडणं जे आपलं आहे ना, ते डोळ्यातून पाणी येऊ द्या, त्याच्याद्वारे तुमचं जे दुःख आहे ना, तुमच्या मनामध्ये जे साठवलेलं एवढ्या दिवसाचं तुम्ही आहे ते सगळं निघून जाईल आणि कुठेतरी तुम्हाला हलकं वाटेल। आणि ज्या वेळेला तुम्ही असा महाराजांशी संवाद साधाल, त्यांच्यासोबत एक नातं तयार कराल, जसं की आता माझं दत्त महाराजांसोबत मी त्यांची सेवा माझे मोठे भाऊ म्हणून करते, तर तसं तुम्ही त्यांच्यासोबत एक नातं जोडा आणि त्या नात्याने, हक्काने त्यांच्याशी बोला, भांडा, जे काही तुम्हाला वाटतं ते त्यांच्यासोबत शेअर करा। आणि बघा, त्या दुसऱ्या क्षणाला ज्या वेळेस तुम्ही त्यांना जे काही तुमच्या मनातलं आहे ते सांगाल, ते सांगून झाल्यानंतर तुम्हाला इतकं हलकं वाटेल ना, की जसं काही माझ्या अंगावर, माझ्या डोक्यावर खूप काही ओझं होतं आणि ते म्हणजे निघून गेलेलं आहे, हलकं शरीर तुम्हाला वाटायला लागेल। आणि जेव्हा तुम्ही तुमचे दुःख, अडचणी तुमचे मित्रमंडळी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे शेजारी असतील, यांना सांगता, तर त्या वेळेला ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात
किंवा एक वेळा ते ऐकून घेतात, 2 वेळा ऐकून घेतात, तिसऱ्या वेळेला ते तुमच्या सोबत बोलायला सुद्धा येत नाहीत. कारण का की ते म्हणतात अरे ह्याचं सतत तेच रडगाराणे आहे, हा सारखं गाराणेच सांगतो, म्हणून ते तुमचं ऐकावं लागेल म्हणून तुमच्या जवळ सुद्धा येत नाही, तुमच्या जवळ येणं टाळतात. पण महाराज असे आहेत, स्वामी असे आहेत, तुम्ही त्यांना जेवढं काही सांगायचं ते सांगा, प्रेमाने बोला, रागाने बोला, त्यांच्याशी भांडा, पण ते तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की तू काय मला रडगारानं सांगतोयस, तू काय सारखं मला हे बोलतोयस. उलट ते तुम्हाला तुमची जी परिस्थिती तुम्ही त्यांना सांगताय त्यातून बाहेर काढण्याचा ते तुम्हाला मार्ग दाखवतील. त्यामुळे नेहमी कधी तुम्ही दुःखी असाल, अडचणीमध्ये असाल, संकटामध्ये असाल, मी कोणाला सांगू, मी कोणासोबत शेअर करू असं तुम्हाला वाटत असेल तर स्वामींना सांगा. ठीक आहे, देवघरासमोर बसू नका, तुमच्या बेडरूम मध्ये बसून सांगा, बाथरूम मध्ये बसून सांगा, गच्चीवर बसून सांगा, तुमच्या घरात तुम्हाला हे शक्य नाही एखाद्या मोकळ्या जागी कुठे बसून सांगा, पण महाराजांशी संवाद साधा. जे काही तुमच्या मनातलं आहे ते महाराजांना बोला. आणि तुम्ही जिथे कुठे आहात, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वाटेल, मी असं म्हणणार नाही की एकच वेळा, 2च वेळा, 1000च वेळा, 108च वेळा, असं काही नाही, तुम्हाला जेवढं वाटेल जेवढा वेळ तुम्हाला वाटेल की मी ही गोष्ट करावी तेवढा वेळ फक्त तुम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त महाराजांचं नामस्मरण करा. नामस्मरण ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आमच्याकडे माळ नाहीये. नसू द्या, मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मोजू नका की मी किती वेळा म्हटलं, काय वेळा म्हटलं. फक्त तुमचं मन जेवढा वेळ करतं ना तेवढा वेळ डोळ्यासमोर फक्त महाराज उभे आहेत, महाराजांचा फोटो किंवा महाराज साक्षात उभे आहेत डोळ्यासमोर, महाराजांचा चेहरा आणा आणि मनातून फक्त तुम्ही नामस्मरण करा. ठीक आहे, तुम्हाला देवासमोर बसणं शक्य आहे, देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि तिथे बसून नामस्मरण करा. ते शक्य नाहीये, तुम्ही बेडरूम मध्ये बसा, तुम्ही हॉल मध्ये बसा. मी सांगितलं तसं तुम्हाला जिथे कुठे तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्ही महाराजांशी एकरूप होऊ शकता, तर तिथे बसून तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरणासाठी कोणतीही जागा नाही, नामस्मरणासाठी माळ नसेल तर नसू द्या, काहीही नसू द्या, जिथे कुठे आहात तिथे मनापासून दिवसभरात जेवढा वेळा तुम्हाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही फक्त 21 दिवस अगदी मनापासून नामस्मरण करा. आणि तुम्ही बघाल की 21 दिवस तर सोडा, अगदी काही दिवस, 2-4 दिवस झाले तर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये एक प्रकारची प्रसन्नता, एक प्रकारचं आपण म्हणतो ना की उगवता सूर्य, उमलतं फूल, त्याच्यामध्ये कशी टवटवी असते, मन प्रसन्न असतं, तर तशा पद्धतीने तुम्हाला तुमचं मन प्रसन्न, कुठेतरी दुःख कमी होताना, त्या दुःखाचा विसर पडताना, नवनवीन चांगल्या आयडियाज तुम्हाला भेटताना स्वतः याचा अनुभव तुम्ही घ्याल. आणि जसं जसं तुम्ही महाराजांचं नामस्मरण करत जाल तसं तसं तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल आणि महाराज स्वतःच ठरवतील की त्यांना तुमच्याकडून काय सेवा करून घ्यायची आहे, कशी सेवा करून घ्यायची आहे. पण सुरुवात तर तुम्ही करा, नामस्मरणापासून करा. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, फक्त मला महाराजांशी एकरूप व्हायचं आहे, त्यांना शरण जायचं आहे. फक्त मनामधून हे की मी महाराजांना माझं दुःख सांगितलंय, अडचणी सांगितल्यात, महाराज मला यातून बाहेर काढतील, हा विश्वास मनामध्ये ठेवा आणि नामस्मरण करा. महाराजांची हळूहळू कृपा होईल, महाराज तुम्हाला सद्बुद्धी देतील. अहो मी काय किंवा अजून कोणी काय कशा सेवा करता, यापेक्षा जास्त सेवा तुम्ही कराल, यापेक्षा जास्त सेवा महाराज तुमच्याकडून करून घेतील, एवढी कृपा तुमच्यावर महाराजांची होईल. पण महाराजांकडे जाण्यासाठी, त्यांना शरण जाण्यासाठी एक हात तर पुढे करा. तुम्ही एक हात पुढे कराल, महाराज अगदी म्हणजे तुमचं बोट त्यांच्या हातामध्ये धरतील, पण तो एक हात पुढे करणं ते तरी आपल्याला गरजेचं आहे. कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नका, हे नियम पाळायचे, ते नियम पाळायचे, असंच पाहिजे तसंच पाहिजे, नाही. भगवंताला फक्त तुमची भक्ती हवी आहे, तुमची श्रद्धा हवी आहे. ना त्यांना फुलं नकोयत, ना त्यांना पेढे नकोय, त्यांना नारळ नकोय, त्यांना नवनवीन वस्त्र नकोय, त्यांना काही नकोय. त्यांना फक्त त्यांच्या भक्ताची, त्यांच्या सेवेकराची खरी भक्ती हवी आहे. आणि हीच आज आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत आणि आपला मार्ग भरकटत चाललेलो आहोत. तर तो भरकटलेला मार्ग सोडा,
ट्रॅकवर या, नामस्मरण करा, महाराजांची आरती करा, सेवा करा, सारामृत पारायण करा, तारक मंत्र करा, जे काही तुम्हाला हवं ते करा, ते मनापासून करा. महाराजांना दुसरं काहीही नकोय. श्री स्वामी समर्थ.